नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी येते गडचिरोलीमधून। तर जोरदार पावसानंतर गडचिरोलीच्या भामरागडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। भामरागड तालुक्याचा यामुळे संपर्क तुटलाय। अशा परिस्थितीमध्ये एका प्रसूती झालेल्या महिलेला तत्परतेने रक्ताची गरज होती। रस्ते मार्ग बंद असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत हेलिकॉप्टरने हा रक्त पुरवठा केलाय। जिल्हाधिकारी संजय दैने आणि पोलीस अधीक्षकांनी पोलीस दलाचं हेलिकॉप्टर वापरून हा रक्त पुरवठा केलाय। त्यामुळे महिलेचा जीव बचावलाय। याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी महेश यांच्याकडून। महेश, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसापासून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी रस्ते मार्ग बंद आहेत। भामरागड तालुक्याचा पूर्ण संपर्क तुटलेला आहे। आलापल्ली ते भामरागड 65 किलोमीटरचा मार्ग बंद आहे। अशा अवस्थेत एक आरेवाडा येथील मंतोषी चौधरी ही महिला प्रसूतीसाठी भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती। तिची काल प्रसूती झाली, मात्र तिला रक्ताची नितांत गरज होती तिचा जीव वाचवण्यासाठी। मात्र हा 65 किलोमीटरचा मार्ग बंद असल्यामुळे नेमकं काय करायचा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला होता। कलेक्टर संजय दैने सर, एसपी निलूर या दोघांनी संयुक्तपणे निर्णय घेऊन पोलीस दलाचं हेलिकॉप्टर त्या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्या एका महिलेसाठी रक्त जो तिला ज्या गटाचं रक्त लागते ते रक्त हेलिकॉप्टर मधून त्या ठिकाणी पाठवण्यात आलं। तिला रक्ताचा पुरवठा झाला। आता तिची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे। जिल्हा प्रशासनाने, पोलीस विभागाने माणुसकी ही दाखवलेली आहे, त्याच्यामुळे एका महिलेचा जीव या ठिकाणी वाचलेला आहे। महत्वाचं म्हणजे आपण अनेक ठिकाणी हेलिकॉप्टरचा वापर मदतीसाठी होतो पाहतो, मात्र एका महिलेचा जीव वाचवण्यासाठी अशा पद्धतीचा वापर झालेला आहे। देशातला हा पहिलाच प्रकार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे अतिदुर्गम भागातल्या या महिला नक्कीच महेश, याबाबत अपडेट घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिसून आलाय। भामरागड तालुक्यामध्ये सध्या पुराचं थैमान पाहायला मिळतंय। यावेळेस बोटीच्या सहाय्याने पूर आलेल्या गुंडेनूर नाला पार करण्याच्या प्रयत्नात 2 जण असताना प्रवाहामध्ये बोट उलटली। त्यातून एक युवक कसाबसा बाहेर पडला तर दुसरा पाण्यात वाहून गेला। तो न सापडल्याने त्याचा मृत्यू झाला असं समजून त्याचा मृतदेह शोधण्यासाठी गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली असता काही किलोमीटर अंतरावर हा इसम तुडुंब भरलेल्या नाल्याच्या मधोमध एका झाडावर अडकून होता। गावकऱ्यांना पाहून त्याने आवाज दिला। त्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेत त्याचा बचाव करत त्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढत त्याचा जीव वाचवला। दलसू पोळादी हा इसम 2 रात्र 1 दिवस तब्बल 36 तास हा पुराच्या पाण्यातल्या झाडामध्ये अडकून होता। अखेर गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा जीव वाचलाय। पुढे आपण जातोय भंडाऱ्यामध्ये। तर भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या प्रवाहात क्रेन वाहून गेल्याचं आता समोर आलंय। भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर नवीन पूल बांधकाम सुरू होतं। यावेळेस पुलाचं बांधकाम करण्यासाठी मोठ्या मशीन्स या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या। पण 2 दिवसापासून जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। पूर परिस्थितीमुळे बांधकामात वापरण्यात येणारी क्रेन ही पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहे। तर या क्रेनला 8 किलोमीटर अंतरावर रेस्क्यू करून पाण्याबाहेर देखील काढण्यात आलंय। भंडारा जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस बरसतोय आणि यामुळे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे शेतीतील उभं पीक जमीनदोस्त झालंय, तर धान कुजून खराब होण्याची दाट शक्यता असल्यामुळे याचा परिणाम कुठेतरी शेतकऱ्यांवर होतोय। शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये सापडले आहेत।